तुम्हाला कितीही दुःख असलं तरी स्वामी माऊली तुम्हाला रिकाम्या हाताने कधीही पाठवणार नाहीत. कारण आज स्वामींचा हा एक शब्द खूप लोकांच्या आयुष्याला वळण देणार आहे. तुम्हाला असं वाटतं की तुमचं नशीब साथ देत नाही. तुम्ही मेहनत करता पण दुःखच फक्त तुमच्या वाट्याला येतं. आणि हा प्रश्न तुम्हाला कायम पडतो की माझं नशीब एवढं खराब आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर साक्षात स्वामी माऊली तुम्हाला देत आहेत. आज मी तुमच्याशी देव म्हणून नाही तर तुमचा लाडका मित्र म्हणून बोलत आहे. मी पण तुमच्यासारखाच एक साधा व्यक्ती म्हणून बोलत आहे. होय, तुम्हाला असं वाटतं की हे सगळं जे दुःख आहे, संकटे आहे ते तुमच्याच नशिबाला का? तर बाळा, तुम्ही सर्वजण सुखाच्या शोधात आहात, पण खरे सुख काय आहे हेच माहीत नाही. जगात सुखाच्या बाबतीत बरेच काही सांगितले जाते, पण आपल्याला फार कमी लोक सुखी असल्याचं आढळते. याचं खरं कारण फार थोड्या लोकांना खऱ्या सुखाचा स्तर क्षणभंगूर वस्तूंच्या पलीकडे आहे याची कल्पना आहे. या खऱ्या सुखाविषयी भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये विस्तृतपणे सांगितले आहे. इंद्रियांच्या माध्यमातून सुख अनुभवता येते. एखाद्या पाषाणाला इंद्रियानाभावी सुखदुःखांची जाणीव होऊ शकत नाही. प्रगत भावना किंवा चेतना अप्रगत चेतनेच्या तुलनेत सुखदुःखांची जाणीव अधिक चांगल्या रीतीने करू शकते. वृक्षांना चेतना असते, पण ती अविकसित असते. झाडे खूप काळापर्यंत वेगवेगळ्या वातावरणात दुःख भोगत राहतात आणि त्याची त्यांनाही जाणीव होत नाही. जर मनुष्याला त्या झाडांप्रमाणे केवळ 3 दिवस किंवा त्याहून अधिक काळ उभे केले तर तो सहन करूच शकत नाही. सांगायचं हेच की प्रत्येक जीवाला आपल्या चेतनेच्या विकासानुसार सुखाची किंवा दुःखाची जाणीव होते. या जगात आपण जे सुख अनुभवतो ते खरे सुख नाही. झाडाला जर आपण विचारले की काय तू सुखी आहेस का, तर कदाचित झाड म्हणेल हो, या ठिकाणी ऊन पावसात मी फारच आनंदी आहे. हे सुख कदाचित त्या झाडासाठी चांगले असेल, पण माणसासाठी हे अतिशय निम्न स्तराचे सुख आहे. निरनिराळ्या प्रकाराचे स्तराचे जीवात्मे आहेत. त्यांच्या सुखाच्या कल्पना आणि जाणीवा देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एखादा पशु दुसऱ्या पशुला कत्तलखान्यात मरताना पाहिल आणि स्वतः मात्र आपल्या समोरील गवताचा आस्वाद घेत राहील, कारण त्याला आपणही यानंतर मारले जाणार आहोत ही जाणीवच नसते. सध्या तो आनंदी सुखी समाधानी असेल, पण दुसऱ्या क्षणी त्याचीही हिंसा होणारच आहे. कारण सुखाचे वेगवेगळे स्तर आहेत. तरी देखील सर्वात जास्त सुख कोणते? मनुष्य त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवास आलेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये स्थित होते. याचप्रमाणे स्थित झाल्यावर तो सत्यापासून कधीच ढळत नाही. आनंदासाठी बुद्धीची आवश्यकता आहे आणि या प्राण्यांना प्रगत बुद्धिमत्ता नसते, त्यामुळे ते माणसाप्रमाणे आनंद उपभोगू शकत नाही. मृत पावलेले शरीर, हात, नाक, डोळे आणि इतर अवयव असून देखील आनंद उपभोगू शकत नाही. कारण आनंद उपभोगणारी आध्यात्मिक चेतनाच ते शरीर सोडून गेलेली आहे. म्हणून शरीरामध्ये कोणतीच अंगभूत शक्ती नाही. मनुष्याने भौतिक घटकांचा अल्पशा बुद्धीनेही अभ्यास केला तर तो जाणेल की आनंद उपभोगणारा घटक म्हणजे शरीर नसून त्या शरीरातील सूक्ष्म आध्यात्मिक चितकण आहेत. जरी कोणी विचार केला की शरीराचे अवयव आनंद उपभोगतात, तरी खरा उपभोक्ता आत्माच आहे. या चितकणात सदैव आनंद उपभोगण्याची प्रवृत्ती आहे.
भौतिक आवरण आल्याने त्याची ही प्रवृत्ती दडपून राहते. आपल्याला ही गोष्ट कळणार नाही. शरीराला आत्म्या वाचून आनंद उपभोगणे अशक्य. पुरुषाला एखाद्या सुंदर स्त्रीचे मृत शरीर उपभोगण्यासाठी दिल्यास त्याचा तो स्वीकार करील का? नाही, कारण त्या शरीरातून आत्मा निघून गेलेला आहे. आत्मा केवळ आनंद उपभोगीत नसतो, तर तो आपल्या शरीराचा सांभाळही करीत असतो. आत्मा निघून गेल्यावर शरीर तात्काळ नष्ट पाहू लागते. जर आध्यात्मिक आत्मा आनंद उपभोगीत असेल तर त्याला स्वतःची इंद्रिये असलीच पाहिजे, नाहीतर तो कसा काय आनंदाचा उपभोग घेऊ शकेल? म्हणूनच आत्म्याचे आकार मोजणे कठीण आहे, अशक्य आहे. त्याला आकार नाही असं मुळीच नाही. एखादी वस्तू आपल्याला एका बिंदूप्रमाणे लांबी रुंदी नसलेली दिसत असेल, पण सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्यास तिला लांबी रुंदी असल्याचे आपल्याला आढळून येते. तसेच आत्म्याला सुद्धा स्वतःचे मोजमाप आहे. आपण मात्र ते जाणू शकत नाही. जेव्हा आपण एखादा ड्रेस शिवू इच्छितो तेव्हा तो आपल्या शरीराच्या मापाचा बनवतो. तसंच आत्म्याला सुद्धा आकार आहे, नाहीतर शरीर कशा प्रकारे त्या आकाराला अनुरूप आहे असे वाटेल. सारांश हाच की जीवात्मा निराकार नसून तो साकार आहे. जर पित्याला साकारत्व आणि व्यक्तित्व असेल तर मुलालाही ते असले पाहिजे, आणि जर मुलाला साकारत्व आणि व्यक्तित्व असेल तर पित्यालाही ते असते. आपण एकीकडे भगवंताचे पुत्र असल्याने आपले साकारत्व आणि व्यक्तित्व निश्चितपणे सांगतो, आणि दुसरीकडे परमपित्याचे साकारत्व आणि व्यक्तित्व नाकारतो. खरा आनंद स्वीकारण्यापूर्वीच आपण भौतिक इंद्रिया पलीकडे गेले पाहिजे आणि भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कितीही खटाटोप केला तरी आपण आनंद उपभोगू शकत नाही, कारण आपण आनंद हे दुसऱ्याकडून शोधत असतो. बुद्धिमान मनुष्य शारीरिक क्षणभंगूर इंद्रिय सुखापासून परावृत्त होऊन शाश्वत आध्यात्मिक सुखामध्ये दृढ होतो. पण नाही, भगवंताकडे जर तुम्ही पाहिले तर आपल्याला काही संपादन नव्हती तेच चांगले. कारण जो भगवंताच्या भावनेत रस घेतो त्याला काहीही कशाचीही कमी पडत नाही. भगवंत त्याच्या चंचल आणि अस्थिर स्वभावाला शांत करतो, आणि आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे आणि भगवंताचे नामस्मरण सतत करत राहावे. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ मुक्ती आहे. मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश तुम्ही शेअर करा.